the height h from the surface of earth at which value of g will be reduced by 60%. Then the value at the surface of earth is असं विचारलंय. हे तुम्हाला लिहायला यायला पाहिजे, हे अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे. परत एकदा बघा, हाईट एच फ्रॉम सरफेस ऑफ अर्थ म्हणजे पुन्हा काय विचारलंय, हाईट विचारलंय, बरोबर. ऍट विच व्हॅल्यू ऑफ जी रिड्यूस बाय 60%. मग जी ची अगोदर व्हॅल्यू 100 होती, त्यातली 60% रिड्यूस झाली, म्हणजे कमी झाली जी ची व्हॅल्यू. मग राहिली किती, 36 राहिली. इज इट राईट? म्हणजे जीएच पुन्हा दिलंय. हाऊ मच जीएच? 36 राहिलं. 36% ऑफ जी. राईट? गेटिंग एव्हरीवन? मग आपल्याला तो फॉर्म्युला जो यूज करायचा असेल कुठला, एच इज √n-1 इंटू आर. एका मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, हा फॉर्म्युला माहित पाहिजे. मग हा फॉर्म्युल्यासाठी आपल्याला जी बाय एन फाइंड करायला पाहिजे. बघा, जी बाय एन फॉर्मॅट में लिहायला पाहिजे, म्हणून मी लिहिलं बरोबर आहे का बघा. जीएच इज जी अपॉन 100/36. हे बरोबर आहे काय? असं लिहू शकतो मी. एव्हरीवन, 36 न्यूमरेटर मध्ये आहे, डिनॉमिनेटर मध्ये डिवाइड होणार. का असं लिहिलं? कारण आपल्याला इन टर्म ऑफ काय पाहिजे, जी बाय एन ही हिंट आहे. त्यावरनं एन किती आलं, फ्रॉम दॅट हाऊ मच एन, 100/36. बघा, आणि मी सोपं करतो कॅल्क्युलेशन. रूट एन किती येणार, 10/6, बरोबर. आणि त्यानंतर फॉर्म्युला आपण जो लक्षात ठेवायचा आहे, इट इज अ रूट एन मायनस रूट, फॉर्म्युला काय एव्हरीवन म्हणा बरोबर, √n-1 इंटू आर. फॉर्म्युला हा मोठ्याने, √n-1, बरोबर. मग तिथं क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार, 10-6 4/6 आर. 4/6 म्हणजे काय, 2/3 आर. नथिंग बट विच ऑप्शन, प्लस बी ऑप्शन. इज इट क्लिअर? कसा सॉल्व्ह केला, कसं लॉजिक अप्लाय केलं, का आलं.